भवहरा श्री पंचवेशा नमो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। आज या प्रस्तुत धर्मसभेच्या प्रसंगी मंदिर उद्घाटन, कलशारोहण, मूर्ती स्थापना इत्यादी प्रकारचे नानाविध कार्यक्रम संपन्न होऊन भूमिपूजन संपन्न आणि ही धर्मसभा आता समारोपाची वाटचाल करते आहे। या प्रस्तुत धर्मसभेला सभाध्यक्ष या ठिकाणी कवी श्री कुलभूषण श्री बाबाजी उपस्थित होते। प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते निघून गेलेत आणि आता या ठिकाणी उपस्थित VRD आश्रमाच्या संचालिका परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर तपस्विनी भाईजी आणि या सभामंचावर उपस्थित आदरणीय महंत इंगोलीकर बाबा, आणेराज बाबा, संगराज बाबा आणि प्रमुख व्याख्याते आमचे सस्नेही श्री अंजनगावकर सर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व साधू संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। विशेष करून ज्यांनी या कार्यक्रमाला सगळ्यांना बोलावून आणि या आयोजक मंडळीला विशेष उभारणी देऊन या कार्याला एक मूर्त रूप प्राप्त करून दिलं आणि सातत्याने धर्मकार्यासाठी धडपड असणारे आमचे परमस्नेही आदरणीय श्री विनयमुनी दादा, उपाख्य वैरागी बाबा हे या ठिकाणी या कार्यासाठी आवर्जून सगळ्यांसाठी आपल्याला योगदान त्यांचं महत्त्वपूर्ण असते। आपण सर्वजण या कार्याच्या निमित्तानं जमलेले आहोत। एक परमेश्वराचं एक अतूट असं आपल्याशी जुडलेलं नातं आहे, ते स्वामी सेवकत्वाचं नातं आहे आणि ज्या परमेश्वराचे आपल्यावर उपकार आहेत, आपण अनंत योन्या अनंत कर्मामध्ये आपण भटकत असतो, पण मनुष्य जन्माची एक योनी अशी आहे का तिथे फक्त तुम्हाला ईश्वराशी संवाद साधता येतो आणि तो दुर्मिळ योग मनुष्याच्या जीवनामध्ये ईश्वर भक्तीसुद्धा सगळ्याच्याच भाग्याला तो क्षण येत नसतो, पण काहींच्या भाग्याला आल्यानंतरही ते भाग्य आपण आपल्या हाताने दवडून टाकतो आणि म्हणून काही क्षणच असे असतात की ते जीवनात काहीतरी साफल्य प्राप्त करून देऊ शकतात। आज जसा हा मंगळ अवसर सोहळा मंदिर उद्घाटनाच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे की ज्यामुळं आपल्या जीवनाला कुठेतरी एक सांसारिक जीवनाच्या वेगळं काहीतरी एक आपल्या जीवात्म्याला योग्यता प्राप्त करून देणार आहे। जर तुम्ही या ठिकाणी खरोखर अंतःकरणपूर्वक बसले असाल, अंतःकरणात जर त्या धर्मरूप विचाराने तुम्ही प्रेरित असाल तर त्याची लभ्यता निश्चितच आपल्याला होत असते आणि तो जीवात्म्याचा आत्मलब्धीचा अंकुर आहे। कारण सांसारिक जीवनामधून आपण भौतिकतेच्या आधारावरती आपल्या प्रापंचिक सुखाची परिभाषा यामधून परिपूर्ण करू शकतो, पण जे आत्मिक सुख आहे, ज्याला आत्मोन्नती असं म्हटलेलं आहे, त्या आत्मोन्नतीसाठी आपल्याला अशा मंदिरांची गरज आहे। श्री दत्त मंदिराच्या उद्घाटनाची गरज आहे, जे पावित्र्य आमच्या पूर्वजांनी पूर्वकाळापासून जपलेलं आहे। आज 150-200 वर्ष मंदिराचा इतिहास आहे की त्या पूर्वजांनी ज्या आपल्या गावामध्ये ही वास्तू त्या काळात उभी निर्माण करून ठेवली, ते पवित्र असलेले विशेष त्या ठिकाणी स्थापित केलेले आहे आणि म्हणून ते एक परम मंगळ असं निधान आपल्यासाठी ठेवलेलं आहे। जसं जमिनीत गाडलेलं धन आहे ते जसं शोधण्यासाठी नानाविध प्रयत्न करावे लागतात, पायाळू पुरुषाच्या नेत्रात अंजन घातलं तर त्याला ते दिसू शकते, तसं इथं सुद्धा धर्मरूपी अंजन घालून या परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न करावा लागतो। त्याच वेळेला तो ईश्वराची अनुभूती आपल्याला येत असते। ईश्वर अनुभूती हे आपल्याला नुसतं बोलण्यातून येणार नाही, त्याला परमेश्वर धर्माच्या अनुष्ठानाची गरज आहे, विधीची गरज आहे, आत्मीयतेची गरज आहे, परमप्रीतीची गरज आहे आणि म्हणून या उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्या या टाकरखेड गावामध्ये परंपरागत चालत असलेला हा ईश्वरीय धर्म आहे। अनेक साधू संतांनी या गावातून संन्यास घेतलेले आहे। आज या मंदिराची वास्तू या मोरे कुटुंबामधून संजीव भाऊ मोरे यांनी विशेष करून मला पुरुषोत्तम भाऊ धुमाळे आणि वैरागी बाबा, आज माझा कार्यक्रम दुसरीकडे होता, पण ते म्हटले बाबा तुमचा परिसरातला कार्यक्रम आहे, तुम्हाला यावंच लागेल, आहे की नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्व काहीतरी एक आपला अन्वय असतो। 2006 साली श्री गुरुजींची पोथी झाली या गावात माझ्या आणि त्यामुळं विशेष करून या टाकरखेड गावाशी माझा संबंध आला। 4-5 महिने राहण्याचा योग आला इथं मला आणि मग अशा वेळेला काही प्रेमाचे धागे माणसाला ओढून आणत असतात आणि म्हणून ते कार्यक्रम मला कॅन्सल करून या ठिकाणी उपस्थित राहावं लागलं आणि उपस्थित राहिलं म्हणजे हे माझं कर्तव्य आहे। मला काही फार मोठे पण नाही त्यामध्ये, पण माझं एक कर्तव्यच आहे या ठिकाणी उपस्थित राहणं। परंतु एक मंगळ काळ, एक भेट काळ, एक त्यामधून एक आपल्याला होणारा एक फायदा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो। ज्या परमेश्वराने आपल्याला
जो जीवात्मा कर्मामध्ये बंदिस्त आहे आणि कर्मामधून जर तुम्हाला वेगळं व्हायचं असेल तर त्या परमेश्वराच्या जवळ जावं लागेल. त्याच्या स्तुतीस्तवनाने, कीर्तनाने, भजनाने, पूजनाने आणि परमेश्वराच्या ज्ञान श्रवणाने, ज्ञानाग्नी दग्ध कर्माने, हे कर्म हे ज्ञानाने नासत असतात. आमच्या शास्त्रात सुद्धा सांगितलं की ज्याच्याजवळ ज्ञान आहे, ज्ञानाशिवाय जीवाला शुद्धत्व प्राप्त होऊ शकत नाही, ज्ञानाशिवाय जीवाचं चोखाळले पण नाही. अशा प्रकारे ज्ञान येवीन वैराग्य नाही. ज्ञान हे असणं आवश्यक आहे, पण ज्ञान हे वेगवेगळ्या प्रकारचं असते. जसं भौतिक जीवनामध्ये व्यावहारिक ज्ञान आहे, कृषी कर्माचं ज्ञान आहे, अभ्यासिक कर्म तुमच्या अभ्यासून तुम्ही काहीतरी तुमच्या लौकिक जीवनाचा फायदा करू शकता. म्हणजे पारलौकिक जीवन आहे, ज्याला आपल्या आत्मोन्नतीसाठी पारलौकिक म्हणजे जे ईश्वराचं जे सुख आहे, जे काही हा ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनोर्जुन, ज्या प्रकारे जे काही ब्रह्मदेवाधिक देव आहेत, मायापर्यंत शक्ती आहेत, या सुखाला जरी तुम्ही आत्मसात केलं ते तरी सुद्धा पुनरपि जननम पुनरपि मरणम हे फेरा चुकू शकत नाही. पण ईश्वराचं जे काही थोडंसं अनुभूतीचं द्वार तुमच्या जीवनात जर तुम्ही त्याला सुरुवात जरी केली असेल तर ते द्वार तुम्हाला निश्चितच कुठे ना कुठेतरी ईश्वराच्या सद्गतीकडे नेणार आहे. ज्याला भगवान श्री गोपाल कृष्णाने म्हटलंय की यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. अशा प्रकारे जो जन्ममृत्यूचा फेरा, जे दुःखरूप कर्म तुमच्या जीवनातून तुम्हाला ते परमेश्वर मुक्त करू शकतात, नरकाचे द्वार चुकू शकतात, असं असणारं एक सामर्थ्यरूपी द्वार, ते अत्यंतिक परमेश्वराचं अनुभूतीचं द्वार जे आहे ते तुम्हाला आज जरी परमेश्वर आपल्या डोळ्यासमोर आज दिसत नाहीत, पण त्यांचा साक्षात्कार आपल्यासमोर आज श्री गुरु अधिकरणांच्या निमित्ताने, त्याचबरोबर श्री विशेषाच्या निमित्ताने आज दत्तात्रय प्रभूंची विशेष त्या ठिकाणी आहेत. आपण स्थानाचं दर्शन घेतो. अनेक प्रकारचा दैव हा परमेश्वराचा दैविक साक्षात्कार जो असतो तो आपल्याला जिथे अनुभवाला येईल त्या माध्यमातून तो आपल्याला जर स्पर्शित झाला, आपण विशेष कपाळाला लावतो का, त्यामध्ये ईश्वराची कृपा शक्ती आहे, परमेश्वराची प्रसन्नता आहे. दुसऱ्या कोणत्या प्रापंचिक वस्तूंनी तुमच्या अंतकरणाला किंवा प्रापंचिक देहाला शुद्धता सत्वता निर्माण होणार नाही. पण त्या परमेश्वराच्या प्रसाद वस्तीला वंदन केल्याबरोबर निश्चितच ती प्रसन्नता, कारण प्रसन्नता ही ईश्वराच्या ठिकाणी असते. प्रसन्नता हा एक धर्म आहे, तो ईश्वरीचा आहे आणि तो निश्चितच त्या परमेश्वराने त्या ठिकाणी स्थापित केलेला आहे. विशेषामध्ये प्रसादामध्ये तीच प्रसन्नता अधिकरणाच्या ठिकाणी आहे, साधू संतांच्या ठिकाणी आहे. म्हणून त्यांच्या दर्शनाने, त्यांच्या भजनाने, पूजनाने तो परमेश्वर प्रसन्नतेचा धागा आपल्या जीव स्वरूपाला एक प्राप्त होत असतो. ही प्रसन्नता परलौकिक आहे, ही प्रसन्नता ईश्वराची आहे. जीवाच्या ठिकाणी काही सामर्थ्य नाही, जीव काही सामर्थ्यवान नाही, जीव अज्ञान आहे, मतित्रयाने ग्रसित आहे, मुळात असामर्थ्यवंत आहे. पण ईश्वराच्या आचरणाने योग्यता जीवाला प्राप्त होते. ती योग्यता याला वर नेत जाते आणि ती योग्यता इतकी वर नेते की तो कदा काळी देवतेच्याही पलीकडे त्या सामर्थ्याने परिपूर्ण होत असतो. आणि म्हणून देवता सुद्धा या आमच्या असलेल्या साधनंताला वंदन करतात, त्याला सुद्धा त्या ठिकाणी सहाय्य करतात आणि त्याला ईश्वर मार्गाच्या आचरणासाठी पुढे जाण्यासाठी त्या पदोपदी त्याच्यासाठी सहाय्य करण्याला उभ्या असतात. मार्गी प्रवर्तला जो पुरुष असतो त्याला पदोपदी परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्या देवता सहाय्य करतात. अशा प्रकारची एक परम पवित्रता या साधनेमध्ये आहे. ती साधना म्हणजेच जिथे जिथे परमेश्वराचा आपल्याला कुठेतरी अधिष्ठानाचा भाग दिसेल त्या ठिकाणी ती असते. आणि म्हणून आपण कर्मामध्ये बांधलेलो, पण कर्मापासून आपण आपल्या भौतिकतेतून सुटू म्हटलं तर सुटू शकत नाही. परमेश्वराला शरण गेल्याशिवाय, जसं मदळसा तिने 6 पुत्र परमेश्वराच्या श्रीचरणाशी लावले, 7वा जो आहे त्याला समजा लावायचा, पण तो म्हणतो की नाही मला हे भौतिक राज्याचा उपभोग घ्यायचा आहे. पण ज्या वेळेला कासावीस झाला, अत्यंतिक झाला, त्यावेळेला सुधरत नाही की आता काय करावं. मग आईनं सांगितलं होतं तुझ्या दंडाला चिठ्ठी आहे ती सोडून पहा. पाहिल्याबरोबर मदळसाची आज्ञा होती की जोपर्यंत तू असा कासावीस होणार नाही, जेव्हा तू अति संकटात सापडशील त्यावेळेला ते तू उघडून पहा. आणि मग त्यावेळेला त्याने उघडल्यानंतर त्यात सांगितलं की श्री दत्तात्रय प्रभूला शरण जा. दत्तात्रय प्रभूला शरण गेल्याबरोबर त्याचे 3 ताप नष्ट झाले. त्या ठिकाणी अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक 3 तापांनी दग्ध झालेला तो त्या ठिकाणी त्या 3 तापापासून मुक्त झाला. अशा प्रकारचं असलेलं हे परमेश्वराचं जे अधिष्ठान आहे, तो ज्या संपर्कात जाईल त्या ईश्वराच्या, त्या विधीच्या, त्या क्रियेच्या, आणि त्याला खरोखरच त्यापासून मुक्तता मिळत असते. ही परमेश्वराची वाणी आहे, वाचा आहे.
परमेश्वराने दिलेलं एक दुसरं अभय आहे, न भिया हो साधे हो. साधेला सांगता तुम्ही घाबरू नका, आम्ही आमच्या साक्षात्कारानुसार जर तुम्ही आमच्या आज्ञेनुसार वागसाल तर निश्चितच तुम्हाला हे आमचं अभय तुमच्या पाठीशी आहे. आणि परमेश्वर पाठीचे निवासी उभे असतात. आज आपण कर्मामध्ये उद्विग्न असतो आणि म्हटलो की आपण आता मला कर्मापासून मुक्त व्हायचं म्हणून एखाद्या वनामध्ये जाऊन बसलो आणि मग आता आपल्याला मरायचंच आहे. तो म्हणतो की नाही, मला आता मी घरामध्ये उद्विग्न झालो, आता मला मरायचं आहे आणि मग वनामध्ये जातो. रानात राहू, आपण घर सोडून देऊ. तिकडे गेल्याबरोबर त्याला एखादा वाघ दिसतो, वाघ पाठीमागं लागतो. मग मरायचं आहे तर मग तिथं थांबावं ना वाघाजवळ, तो पडतो. पळाल्यानंतर वाघ मागे लागतो. मग आता काय करा, मग एखाद्या आळपालो पाहून लपतो. मग तो एका कुपाटीला आश्रय घेतो. त्या घनदाट कुपाटीमध्ये जातो, तिथे लपतो आणि मग तो वाघ पुढे निघून जातो. लपल्याबरोबर त्याला वाटलं आता मी शांत झालो, इथं माझा आश्रय भेटला मला. पाहतो तर पुढे त्या ठिकाणी साप बसलेला असतो फणा काढून. मग तो घाबरतो. इकडे वाघापासून सुटलो, आता सापाच्या तावडीत. आणि मग आता काय करावं, पडालो तर साप दंश करेल म्हणून तो पाहतो वर वासनीचा वेल लटकलेला आहे. पटकन उडी मारतो, त्या वासनीच्या वेळेला लटकतो आणि मग पाहतो आता बरोबर मी सुरक्षित आहे. खाली साप आहे, आता मी हळूहळू वर जाईल. वर त्या ठिकाणी उंदीर मोठा असतो आणि तो वरून त्या वासनीच्या वेळेला करतडत असतो. आता तो वेल जर त्यांनी करतडला तो खाली पडणार आहे. आणि मग त्या वेळेला त्याला काय आठवते, देव आठवतो. वने व्याघ्र कुपे सर्प तृण छेदित मूषका. मग धाव धाव प्राणांग घेता. मग म्हणतो आता देवा तू माझ्याकडे धाव घे, मला आता वाचव. अशा अत्यंतिक संकटात देव आठवत असतो. मग त्यावेळेला देवही सहाय्य करत नाही, कारण जीवनाला दैनंदिन साधना नाही, दैनंदिन त्या परमेश्वराचा किंवा भक्ती साधनेचा विचार नाही. आणि म्हणून त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी दैवही साथ देत नाही. अशा वेळेला हा जीवात्मा आपला काळ वेळ त्या ठिकाणी गमावून बसलेला असतो. आणि म्हणून वेळीच सावध जर झालं तर निश्चितच या मनुष्य जीवनाचं सार्थक आपल्यासाठी होणार आहे. आज आपण या मंदिराच्या रूपानं वास्तू निर्माण झालेली आहे याचं दर्शन घेणं. आपल्या या गावातून सुद्धा अनेक साधू संत या मोरे कुटुंबामधले आमचे आदरणीय श्री गौरमेल बाबा आहेत, टाकरखेड गावामधून. त्या वनवले बाबा होऊन गेलेत. आमच्या बेबी अक्का बंबास आहेत. या मोरे कुटुंबातील हे परिवार आहेत. अशा प्रकारे आपल्या गावातून सुद्धा चांगले चांगले व्यक्तिमत्व घडलेले आहेत. आणखी अनेक साधू संत गावात संन्यास घेतलेले आताही आहेत, आणखी गेलेले आहेत. अनेक मुले आहेत, जाधववाडीला गेले, कुठं आलेगावला असतील. तर अशा प्रकारे धार्मिकतेचा संस्कार आपल्या पूर्वजांनी आपल्या गावात बीजारोपण केलेला आहे. तो असाच संस्कार पुढे चालत राहावा. आपल्याला परमेश्वराने आपला कृपादाय प्रसाद तुम्हा सर्वांना द्यावा. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहभाग घेतला या सगळ्यांना परमेश्वराने आपल्या कृपाप्रसाद द्यावा ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हा सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द या ठिकाणी मी संपवितो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि सूत्रसंचालन करणारे भाऊ विशाल भाऊ